सभेचे अध्यक्ष अशोक सावगावे, मंचावर उपस्थित असणारे परिवर्तन महाशक्ती आणि स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार उल्हास पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे स्वाभिमानीचे ज्येष्ठ नेते जयकुमार कोले साहेब, प्रकाश गावडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन शिंदे, पंचगंगेचे माजी चेअरमन धनगुण पाटील साहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राम शिंदे, भरत बँकेचे माजी चेअरमन विठ्ठल मोरे, युनुस पटेल, विक्रम पाटील, डॉक्टर महावीर आकोळे, अजित पवार, श्रीकांत गाडगे सरकार, कमरुद्दीन पटेल, रावसाहेब माने, सर्वच स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि जमलेल्या शेतकरी भावांनो, आया बहिणींनो, पत्रकार मित्रांनो, त्याचबरोबर दत्त महाराजांच्या दर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या भाविक बंधूंनो, या शिरोळ विधानसभेची ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक साखर कारखानदार विरुद्ध सर्वसामान्य अशा प्रकारच्या याच्यावर येऊन राहिलेले आहे. आणि इथंच नाही, सगळे पैसेवाले या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. जिल्ह्यात म्हणा, राज्यात म्हणा, ज्याच्याकडे पैशाची ऊब आहे तो निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे. एवढी सेवा करायला एवढी सगळी माणसं तयार आहेत, पण तुम्हीच काय सेवा करून घ्यायला तयार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे कशासाठी? लुटायला. त्याशिवाय कशाला येतील ती? या कारखानदाराने, मी कोल्हापूर जिल्ह्यात सहज हिशेब केला, बसून बसून नावं काढली मी. 10 मतदारसंघ आहेत विधानसभेचे कोल्हापूर. त्यात एक कोल्हापूर उत्तर आणि हातकणंगले सोडलं तरी 8च्या 8 मतदारसंघामध्ये साखर कारखानदार उतरलेले आहेत. थोडके नाहीत, 13 आहेत. 13 अगदी नावच सांगतो: चंदगड खोराटे, कागल हसन मुश्रीफ, समरजित गाडगे, राधानगरी बुदरगड केपी पाटील, करवीर राहुल पाटील, चंद्रदीप नरके, कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील, अमल महाडिक, शाहवाडी पन्हाळा विनायक कोरे, इचलकरंजी राहुल आवाडे, शिरोळ गणपतराव पाटील, यड्रावकर. 13 नाव आहेत. सगळे सेवा करायला निघालेले आहेत. आणि यांना बरं, मी या 13 लोकांना एक प्रश्न विचारतो. ऋतुराज पाटील आले की बंटी पाटील मैदानात नाहीत म्हणून पुतण्याचं नाव घेतलं मी. या सगळ्यांना सेवा करायची आहे. मग मला एक प्रश्न या लोकांना विचारावासा वाटतोय. ऊस परिषदेला सावकार मतनायकांनी सांगितलेलं होतं किमान शिरोळ मतदारसंघातल्या तरी 2 कारखानदारांनी 4000 रुपयाची पहिली उचल जाहीर करावी. आम्ही अर्जच भरत नाही. अजून तरी उल्हासची अजून तयारी आहे. होऊन एकदा कल्याण होऊन सेवा करायला आलेत ना सगळे. बघू एकदा काय होतं. सेवाच करायची आहे हो, सेवा. मग आता लोक आर्थिक परिस्थितीने एवढे हैराण झालेले आहेत. लोकांच्याकडे पैसा नाही. येऊन देत की काय थोडं पैसे येणार आहेत काय? दत्त कारखाना गाळप करतोय 12 लाख टन. म्हणजे 12 लाख टनाचं 4000 ने किती झालं? 48 कोटी होत्यात माझ्या माहितीप्रमाणे. 480. 480 कोटी होत्यात. शरद कारखाना माझ्या माहितीप्रमाणे 7 लाख टन गाळप करतोय.
म्हणजे 280 कोटी ते होत्यात. हा घाणसरी वेगळंच, तासगाव वेगळं. दारिद्र्य रेषेखालची माणसं आहेत हो. पोट भरून खायला खाऊन देत की तुमच्या पोटात का दुखा लागलंय? हा रोजगार हमीच्या कामावर गेल्याशिवाय पोट भरत नाही, त्यांची चूल पेटत नाही. तुमच्या पोटात का दुखा लागलंय? आणि मग शेतकऱ्यांचं कल्याण करायचं आहे ना, होऊन दे की एकदा मग कल्याण. गेल्या वर्षी कारखाना उशिरा सुरू झाला म्हणून आमच्या नावानं बोंबला लागली. मी त्यांना एक प्रश्न विचारतोय. आज 5 तारीख आहे. गेल्या वर्षी आपण 7 तारखेला ऊस परिषद घेतली होती. ऊस परिषद तुम्ही उशिरा घेतली, त्यामुळे कारखाने उशिरा सुरू झाले आणि शेतकऱ्याला त्रास झाला. 23 तारखेला आमचं आंदोलन मागे घेतलेलं होतं. लिहून ठेवा, 23 तारखेशिवाय या वर्षी कारखाने सुरू होत नाहीत. मग आता कारखाना उशिरा सुरू होत नाही, आता गाळप लांबत नाही. सावकारचा फोन आला, ते 200 रुपये देऊ दे, अजून त्यावर सुद्धा मागे घ्यायला तयार आहे. पुढचं 200. बघा सावकारांचा लगेच निरोप आला. काही लोकांच्या मनात संशय आहे म्हणून सांगितलं. काय दे? हॅलो, बोला बोला. कर जाऊ. बघा थांब, मला पुढच्या सभेला जायचं आहे, जरा बोलतो आणि जातो. त्यामुळे सेवा बेवा इसरा, चालल्या ती मेवा खायला. त्यांना मेवा खायचा आहे. आता गणपतराव सुद्धा काय नवीन राहिलेले नाहीत, लक्षात ठेवा. 10 वर्ष झाले चेअरमन म्हणते. मी नवीन आहे, मला काय माहित नाही असं काय म्हणायचं काही कारण नाही. 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? क्षारपण मुक्ती केली, शेतकऱ्यांना कर्ज दिली आणि त्याच्यावर त्या पायपा टाकल्या. दुसरं काय केलं? उदगाव बँकेतले आणि त्याचं व्याज घेतलं 12% काय? तुम्ही शेतकऱ्यांना, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या शिरोळ तालुक्यामध्ये पूर्वी जो ऊस होता त्याला 12.5-13% रिकव्हरी लागत होती. पण ज्या वेळेपासून आम्ही रिकव्हरीवर दर मागायला लागलो, FRP मागायला लागलो, त्यावेळी यांची रिकव्हरी खाली का आली? या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा त्यांनी द्यावं दोघांनी. का रिकव्हरी खाली आली? शेतकरी तेच आहेत, जमिनी त्याच आहेत, मग रिकव्हरी खाली का येते? कारण तयार झालेली सगळी साखर हिशेबात येत नाही, आणि म्हणून हिशेबात येत नाही म्हणून रिकव्हरी खाली येते. टनापाठी मग 10-15 किलो साखर ही कुठं जाते? या प्रश्नाचं उत्तर द्यावं. गेल्या वर्षी सांगत होती 1 रुपया आम्ही देऊ शकत नाही, हिशेब सगळा पूर्ण झालाय, जनरल मीटिंगची मान्यता मिळालेली आहे. मग हे 100 रुपये कुठले आले? 100 रुपये कुठले आले? 12 कोटी आले. कुठले आले? 5 जणांनी एकत्रित येऊन ठरवलेलं होतं की 2900 रुपये पहिली उचल द्यायची, त्याच्यावर 1 रुपया द्यायचा नाही. मग 3100 कसं झालं? हे कुठलं 200 आलं? म्हणजे आणि वर काय म्हणायचं? तुमच्यामुळे कारखाना उशिरा सुरू झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या मुकादमांना पैसे मागायला यांनीच प्रोत्साहन दिलं. का तर शेतकऱ्याला आदोल गाडवायचे. मुकादम सोडून द्या. या मशीनवाल्यांना का धाड भरली होती? त्या मशीनवाल्यांना सुद्धा पैसे मागायला यांनीच भाग पाडलं. कारण काही करून शेतकऱ्याला दमवायचा आहे, त्रास द्यायचा आहे. एकरी 5,000 10,000 काही हिशेब नाही. ह्याच्यावर तुम्ही काय नियंत्रण दिला? कारखानदार आहे तुम्ही, त्या लोकांचे पैसे तुमच्याकडे होते. साखर आयुक्ताने आदेश काढलेला होता, ज्या कारखान्याचे मजूर किंवा मशीनवाले शेतकऱ्यांच्याकडनं ज्यादा पैसे मागतील त्यांचे पेमेंट स्टॉप करा आणि त्यातनं शेतकऱ्याकडनं घेतलेले पैसे वजा करून मग त्यांना पेमेंट द्या. केली अंमलबजावणी? शेतकऱ्यांचा पुळका होता ना तुम्हाला, शेतकऱ्यांचं हित करायचं होतं का? या गोष्टीची अंमलबजावणी केली नाही, या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं. अहो 200 रुपये गेल्या वर्षी वाढून मिळाले, म्हणजे 24 कोटी रुपये
त्याचे तुमच्याकडे जादा आले. आणि मग अशा पद्धतीनं या चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदा होत असताना चळवळीला बदनाम करायचं काम तुम्ही केलं. खरोखरच आमच्यामुळे उशिरा सुरू झाला का हो? एक तर सरकारनं जाहीर केलं 15 नोव्हेंबरला कारखाने सुरू करायचे, नंतर त्यांनी 1 नोव्हेंबर केलं. त्यांनी 15 नोव्हेंबरला ऊस कारखाने सुरू करायचा असं जाहीर केलं. यावेळी सुद्धा 15 नोव्हेंबरच केलेलं आहे. म्हणून आम्ही 22 दिवसाच्या पदयात्रेचा हिशेब करून 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत पदयात्रा काढली 22 दिवसाची. आणि 7 नोव्हेंबरला ऊस परिषद घेतली, कारण कारखाने 15 तारखेला चालू होणार आहेत. 9 तारखेला दिवाळी होती आणि दिवाळीच्या काळामध्ये 3 मोठे पाऊस पडलेले होते. शेतात जाता येत नव्हतं. त्यामुळे 16-17 तारखेपर्यंत ऊसाची तोड होऊ शकत नव्हती. जे काय टाकळीवाडीला आंदोलन झालं, जे काही जवाहरला आंदोलन झालं, ते 17 नोव्हेंबर नंतर झालेलं आंदोलन आहे. 23 तारखेला रस्ता रोको झाला, आंदोलन संपलं, कारण मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली आणि 100 रुपये द्यायचं ठरलं. किती दिवस आमच्यामुळे कारखाना उशिरा सुरू झाला? फक्त 7 दिवस. पण त्यामुळं त्याच्या मागच्या वर्षाचे बुडलेले 12 कोटी मिळाले एका कारखान्याचे, दुसऱ्या कारखान्याचे 7 कोटी मिळाले. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे 24 कोटी मिळाले एका कारखान्याचे, दुसऱ्या कारखान्याचे 14 कोटी मिळाले. काय वाईट केलं? एवढा तरी पैसा आमचा गेला नव्हता. आणि एवढं करून मागच्या 3 वर्षाचं जर तुम्ही रेकॉर्ड काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मागच्या 3 वर्षामध्ये 25 मार्चच्या आतच कारखाने बंद झाले आहेत. गेल्या वर्षी सुद्धा 25 मार्चच्या आतच कारखाना बंद झालेला आहे. मग उशीर कुठं झाला? उशीर झाला याचं कारण याने कारखाना सुरू झाल्यानंतर स्वस्तात मिळणारा, फुकटात मिळणारा कर्नाटकातला ऊस आणून गाळला. म्हणून कारखाने इथले ऊस उशिरा तुटले. खरं तर पायातला हातात घेऊन त्याच्याबद्दल जाब विचारायला पाहिजे. हिंमत असेल तर अजूनही वेळ गेलेला नाही. दत्त आणि शरद कारखान्यानं, ते आता मैदानात म्हणून त्यांना प्रश्न विचारतो, दत्त आणि शरद कारखान्यानं पहिल्या 1.5 महिन्यामध्ये, पहिल्या 50 दिवसामध्ये जो ऊसाचं गाळप झालं त्यातलं शिरोळ तालुक्यातलं गाळप किती झालं आणि बाहेरचं गाळप किती झालं याची आकडेवारी जाहीर करावी. मग तुम्हाला शेतकऱ्यांचा पुळका किती येतोय. शेती खात्यामार्फत तुम्ही बदनाम केलं संघटनेला, पण याचं उत्तर आता तुम्हाला मतपेटीतून मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच त्यांना सांगतो. आमचीच माणसं करा, आमच्या झोपडीकडे बघायच्या भानगडीत पडू नका. झोपडी आहे ते, महाल नाही, वाडा नाही, झोपडी आहे, झोपडीच राहणार आहे. आणि ती झोपडी थकल्या भागलेल्या, जमलेल्या, घाम येणाऱ्यांना सावली देण्यासाठी ती झोपडी आहे. तुम्ही लाख प्रयत्न करा, ती झोपडी पुन्हा पुन्हा ताटमानेनं उभी राहणार आणि तुमच्या उरावर नाचायला पोरं नवीन नवीन तयार करणार. या कोण दिले काय असू त्या झोपडीमध्ये तुमच्या उरावर बसायला नवीन नवीन पोरं तयार करायचंच काम करतोय आम्ही. आणि ते इथनं पुढं सुद्धा करत राहणार. तुम्ही लाख काही किती प्रयत्न करा, कसंही करा, ती प्रक्रिया थांबत नाही. विकास कामाचा डांगोरा पिटायचं काही कारण नाही. मी ऊस परिषदेमध्ये हिशेब सांगितला, आत्ता सांगतो. काही म्हणे 2000 कोटीची कामं केली. सध्या दर 20% चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती आहे. काही लोकांच्याकडनं फेडरल बँकेमध्ये कर्ज टाकून, पहिला कमिशन जमा कर्ज काढून व्याज भरून भरून मिळली, अजून कामं मिळालेली नाहीत. कर्ज टाकून त्यांना कामं दिली. 2000 कोटीचं 20% झालं 400 कोटी. 400 कोटी झालं. आणि अशा 400 कोटीला त्यांना पडलेल्या मतानं जर का भागलं तर त्याचं उत्तर येते, ज्यांनी 1 मत दिलंय त्याच्या पाठीमागे 1 मता पाठीमागे त्यांनी जवळपास 43,000 रुपये कमवलेत. एका मता पाठीमागे 43,000 कमवले. मग ज्यांनी पैसे न घेता मत दिलंय त्यांनी हिशेब विचारावा. आता
आणि पैसे घेऊन मत दिले त्यांनी बघावं की आपल्याला किती मिळालं आणि त्यातनं कमावलं किती. मी फक्त सांगितलं ह्या तथाकथित विकास कामाचा हिशेब. मी अजून लॉकडाऊन मध्ये ते काय अंगात घालते ते पीपी किट, मास्क आणि रेमडेसिवीर खरेदीमध्ये काय काय झालंय हे अजून 10-12 दिवस पाहिजेत की सगळे मुद्दे आता येईल. तुमचं माझं भाषण ऐकायला येणार नाही आता सगळं मी सांगितलं तर. हा मताचा दर तुम्हाला मी 1 लाखाच्या वर नेऊन दाखवतो एवढा हिशेब आहे. अजून आरक्षण काढलेली नाहीत मी, अजून आरक्षण काढलेली नाहीत. आरक्षणात टाकलेली जमिनी खरेदी केलेली काढलेली नाही आम्ही अजून. म्हणून म्हणतं की आमच्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याच्या नादाला लागू नका. चूक बोल देणे घेणे झालं ठीक आहे. उल्हास 10 वर्ष नव्हता आमच्याबरोबर आणे परत आला तेही सांगतो तुम्हाला. त्यावेळी सुद्धा मी सावकरला आणि उल्हासला दोघापैकी एकाला राहायला सांगितलेलं होतं. कधी 9ला आणि 9ला एकानं राहायचं, एकानं 14ला राहायचं. त्याच्यानंतर उल्हासचं म्हणणं असं होतं की मी 5 वर्ष मेहनत केलोय, मला आणि एकदा संधी मिळाली पाहिजे. मी म्हटलं शब्द दिलाय, मी शब्दाशी ठाम राहणार. एवढाच वाद होता, दुसरा कुठलाही वाद नव्हता. ठीक आहे, झालं गेलं, गंगेला मिळालं. परंतु या ठिकाणी ही स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सगळ्यांची संघटना आहे. सगळ्या जाती धर्माची संघटना आहे, गरिबांची संघटना आहे, श्रीमंतांची संघटना आहे. कारण इथं सख्या तुक्या हनम्या राम्या सोम्या ही इथं आहेत. तिकडं सखाराम तुकाराम हनुमंतराव गोमंतराव असली तिकडे राव दादा तिकडं आहेत सगळी. इकडं सगळे सख्या तुक्या आम्हाला तशीच नावं असतात. अशी माणसं इकडं आहेत. कारण ही सगळी वंचित आहेत, उपेक्षित आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत आणि त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, दुसरं काय नाही आहे. आणि म्हणून मगाशी युनुसनं सांगितलं त्या वार्डामध्ये फक्त मुस्लिम समाजाची 3 मतं असताना सुद्धा नांदणी ग्रामपंचायतीमध्ये युनुसला निवडून आणलं, पंचायत समितीमध्ये निवडून आणलं. आणि या शिरोळ तालुक्यामध्ये खुल्या जागेवर कधीही मुस्लिम समाजाला सभापतीपद मिळालेलं नव्हतं. त्या खुल्या जागेवर कमरुद्दीनला सभापती केलं, युनुसला सभापती केलं. अपराज वहिनी सारख्या एका सामान्य स्त्रीला तिला सुद्धा पंचायत समितीला निवडून पैसे घेऊन गेलते तिकडे. ती खरी लक्ष्मी आहे. पैशाला गरीब बाईला पैसे म्हणजे मोठी गोष्ट असते, पण नाही बळी पडली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणायला गेली होती काही मंडळी, दबावाला बळी पडले नाही, निवडून आणलं, सभापती करून दाखवलं. म्हणजे जे सामान्य आहेत, फुले शाहू आंबेडकरांचे विचार ह्याच्यापेक्षा वेगळे काय आहेत? रत्नाप्पा अण्णांचे विचार ह्याच्यापेक्षा वेगळे काय आहेत? अण्णांनी सुद्धा अशाच सर्वसामान्य लोकांना सत्तेची संधी मिळवून दिली होती. देवाप्पा भंडारे हे नाव ऐकून आहेत काय? कोण होता माणूस? एकदम सामान्य माणूस. त्याला देवाप्पा भंडारेंना शिरोळचा सभापती अण्णांनी केलेलं होतं. कारण तीच अण्णांच्या विचाराची परंपरा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि तीच संस्कृती या ठिकाणी आम्हाला रुजवायची आहे पैसेवाल्यांना. आणि हे पैसेवाले आज कार्यकर्ते घाऊक स्वरूपामध्ये खरेदी विक्री करायच्या भानगडीमध्ये पडले आहेत. भलेही तुम्ही माणसं विकत घ्याल हो, पण माणसाची मन कशी विकत घेणार? आणि म्हणून मग तिकडेही जातात, लगेच इकडे येतात. काय काळजी करू नका. परवा तर मला खवण्या असा गाठ पडला एकटा, अर्ज भरला त्या दिवशी. साहेब म्हटला 5 लाख रुपये दिल्यात. किती? 5 लाख रुपये दिल्यात. आणि ह्यो अर्ज भरायला माझ्याकडे 10 वाजता ऑफिसमध्ये. काय काळजी करू नका, दिवाळी जोरात करतो. काय फुकटचा दिल्या का? त्यांचे कष्टांना झाल्यात, पण एका दुसऱ्या वेळा तिकडे जातो. पण तुम्ही काय काळजी करू नका, आज अर्ज भरायला मी इथं सकाळी 10 वाजता हजर आहे, अशी म्हणणारी माणसं आहेत आमच्याकडे. द्या पैसे, अजून द्या, जेवढं वाटायचं तेवढं वाटा, काही फरक पडत नाही. मागणं फक्त हिशेब करत बसा, किती गेलं आणि किती आलं, काही फरक पडणार नाही. अरे तुम्ही या सामान्यांच्या प्रश्नावर कधी तोंड उघडलंय का हे सांगा. मला एक सांगा, गेली 4-5 वर्ष झालं जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाहीत, पंचायत समितीच्या होत नाहीत, नगरपालिकेच्या होत नाहीत. का होत नाहीत? कारण या ओबीसी समाजाला जे काही राजकीय आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाच्या संदर्भातला मामला चालू आहे.
त्याच्याबद्दल महाविकास आघाडी स्पष्ट भूमिका घेत नाही, महायुती सुद्धा स्पष्ट भूमिका घेत नाही आणि म्हणून हे असंच भिजत घोंगडं पडलेलं आहे, निवडणुका होत नाहीत. मला सांगा की या विषयावर कधी गणपतरावांनी तोंड उघडलंय, कधी यड्रावकरांनी तोंड उघडलंय? हे जर का आरक्षण केलं तर तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये गुरव, सुतार, लवार, माळी, साळीत ही माणसं दिसणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व करणं कधी वाढणार? कारण या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कार्यकर्ते तयार करण्याचं एक वर्कशॉप आहे, कार्यशाळा आहे. म्हणजे जिल्हा परिषद म्हणजे मराठी शाळा, प्राथमिक शाळा, विधानसभा, हायस्कूल, लोकसभा, कॉलेज, त्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर का चुणचुणीत लोकांना संधी मिळाली तर त्यांच्या नेतृत्व गुणाला वाव मिळू शकतो. उदाहरण द्यायचं तर आपल्या प्रकाश परीटचं घ्या. नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघ जेव्हा ओबीसी साठी आरक्षित होता त्यावेळी प्रकाश परीटला आम्ही उभा केलं. प्रकाशने एवढं चांगलं काम केलं, नंतर तो मतदारसंघ खुला झाला तरी सुद्धा नीता परीटला आम्ही खुल्या जागेवर निवडून दिलं, कारण पहिल्यांदा प्रकाश परीटला ओबीसी मधनं संधी मिळाली म्हणून. म्हणजे सामान्य माणसांना, वंचितांना या सार्वजनिक जीवनामध्ये, निवडणुकीच्या राजकारणामध्ये, कारण निवडणुकीमध्येच निर्णय प्रक्रिया होत असतात, कारण लोकप्रतिनिधीच निर्णय प्रक्रियेमध्ये असतात आणि मग त्या निर्णय प्रक्रियेत जायचं असेल तर निवडणुका लढवाव्या लागतात. आणि मग निवडणुकीमध्ये आपली चमक कधी दाखवणार? एखाद्याला संधी मिळाली तर. एक बंडामाने अपवाद होते की रत्नाप्पांनी त्यांना खुल्या जागेवर सातत्याने निवडून आणलं, पण त्यांनी आपल्या नेतृत्वाचा गुण दाखवला. त्या काळात अण्णांनी सुद्धा विचार केला असता तर हे कुठला मतदारसंघ आहे, यांची जात कुठली आणि यांना कशी संधी द्यायची, तर बंडा मानेसारखं नेतृत्व या तालुक्याला कधी दिसलं नसतं. त्यामुळं हे जे काय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण आहे हे त्यांना राहिलं पाहिजे, यासाठी गणपतरावांनी आजपर्यंत काय केलंय, यड्रावकरांनी आजपर्यंत काय केलंय, पुढे काय करणार आहेत हे सांगावं. आणि मी स्वाभिमानी पक्षाचा प्रमुख म्हणून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नेता म्हणून मी सांगतो की यासाठी रस्त्यावरची लढाई स्वाभिमानी शेतकरी संघटना भविष्यामध्ये लढणार आहे. तुम्ही उल्हासला आमदार करा, विधानसभेमध्ये ही बाजू ताकदीनं मांडायची जबाबदारी मी घेतो उल्हासच्या माध्यमातून. हा विषय विधानसभेमध्ये जाईल का, त्याशिवाय या सगळ्या वंचितांना, शोषितांना, गरिबांना न्याय मिळणार नाही. याला म्हणतात सोशल इंजिनिअरिंग. हे सोशल इंजिनिअरिंग आपल्याला करायचं आहे. या सगळ्या लोकांना एकदा नेतृत्वाची संधी देण्यासाठी काही काळ आरक्षणाची गरज आहे आणि मग त्यांनी चमक दाखवल्यानंतर आपापच ते मैदानामध्ये त्यांचे नेतृत्व गुण फुलून येतील. मग कशाच्या कुबड्याची गरज नाही. ही भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे. कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विचारधाराच मुळात ही आहे की गावातलं, माडीवरचं आणि वाड्यावरचं राजकारण बांधावर आणणं ही आमची विचारधारा आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी आम्हाला हे सगळं करायचं. आज इतके सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा सर्वाधिक टक्केवारी आहे. सगळ्यात जास्त बेरोजगारी देशामध्ये कुठं असेल तर ती महाराष्ट्रामध्ये आहे. याचं कारण का, तर रोजगार निर्माण करण्याची क्षमता असणारं शेती क्षेत्र मागे पडत चाललेलं आहे. रोजगार निर्माण करण्याची क्षमता असणारं वस्त्रोद्योगाकडे सरकारचं लक्ष नाही आहे. रोजगार निर्माण करण्याची क्षमता असणारं जे काय लघु उद्योग क्षेत्र आहे, मध्यम उद्योगाचं क्षेत्र आहे, त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही. जा MIDC मध्ये कामगारांची अवस्था काय बघा, त्यांना पगार किती मिळतो बघा. कारण सरकारची धोरणच अशी आहेत, एक छोटे छोटे कारखाने बंद पडत चाललेले आहेत आणि त्यामुळे त्या कामगारांना पगार देणं सुद्धा अवघड झालेलं आहे. हे जे सरकारचं चुकलेलं धोरण आहे. नुसतं परदेशातून पैसा आणतो, गुंतवणूक करतो, गुंतवणुकीतून रोजगार निर्माण होत नाही, तर गुंतवणुकीतून मोठमोठ्या उद्योगपतींचं कोट कल्याण होतं. कारण हे सगळे बडे उद्योजक
ऑटोमायझेशनच्या माध्यमातून जेवढं कमी कामगार लागतील, जेवढं कमी मनुष्यबळ लागतील, तेवढा प्रयत्न करत असतात. रोजगार निर्माण तिथंच होतो जिथं छोटा उद्योग असतो, आणि तो छोटा उद्योग करणारी तुमच्या आमच्यासारखी सामान्य घरातली पोरं असतात. म्हणजे आणि त्याचं एकमेव सगळ्यात मोठं कारण म्हणजे आजूबाजूच्या 8-10 राज्याच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त विजेचा दर हा महाराष्ट्रामध्ये आहे. 14 युनिटला 14 रुपये एवढा विजेचा दर द्यावा लागतो, आणि म्हणून ते उद्योग फायदेशीर होत नाही. त्या उद्योगांना, या मोठ्या उद्योगपतींची गेल्या 10 वर्षांमध्ये 14,56,000 कोटी रुपयाची कर्ज माफ केली. पण ह्या लघु उद्योजकांची कर्ज नाही, व्याज सुद्धा माफ केली नाहीत, कमी सुद्धा केलेली नाहीत. म्हणून बेरोजगारी वाढायला लागलेली आहे. आणि ही बेरोजगारी का वाढणार आहे याचा सवाल पायातलं हातात घेऊन उल्हास विधानसभेमध्ये विचारणार आहे, आणि म्हणून त्याला आम्ही मैदानामध्ये उतरवलेलं आहे. हे आपले प्रश्न आहेत, हे आपल्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत. अरे तुम्ही कधी हिशेब केलेला नाही. आपल्या उत्पन्नातला जवळपास 40% रक्कम हे सरकार वेगवेगळ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून काढून घेतंय. त्यात TDS आला, त्यात GST आला, त्यात इन्कम टॅक्स आला. समजा तुम्ही इन्कम टॅक्स सगळ्याला लागतो, तुम्ही एखादा ठेका घेतला तरी त्याच्यावर इन्कम टॅक्स आहे, तुम्ही ऊसाची वाहतूक करत असला तरी त्याच्यावर इन्कम टॅक्स आहे. याच्या सगळ्यावर आणि ही सगळी बेरीज केली तर 1000 रुपये कमावला तर जवळपास 400 रुपये हे सरकारला कराच्या रूपात जाते, आणि ते कराचे पैसे उधळपट्टीसाठी ह्यांनी वापरतात. आणि मग यातनं या एवढे कुठे आणले आणि तेवढे कुठे आणले. अरे एवढे सगळे आणले, पण गोरगरिबांची पोरं शिकावीत म्हणून स्कॉलरशिप दिली जाते. ती स्कॉलरशिप गेल्या काही दिवसामध्ये मिळालेली नाही. महाराष्ट्रामध्ये त्याची थकबाकी आहे 3,300 कोटी रुपयाची. त्या पोरांना आता मेसचे पैसे भरायला पैसे नाहीत. त्या पोरांच्याकडे आता शैक्षणिक साहित्य घ्यायला पैसे नाहीत. याबद्दल कुणी बोलायला तयार नाही, कारण हे चळवळ उभा केल्याशिवाय या अशा वंचितांना, शोषितांना कधीच न्याय मिळणार नाही. आमच्या मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचंच काम, मराठा समाजाला आरक्षण मागायची वेळ का आली? कारण 90% मराठा समाज हा शेती व्यवसाय करतो, आणि यांनी शेती मोडून काढली. शेती तोट्यात जावी अशा प्रकारची धोरणं राबवली. 2 वर्षापूर्वी 9,000 रुपये सोयाबीनला मिळत होते, आता 4,000 रुपये मिळतात. क्विंटलला 5,000 रुपये तोटा झाला. अगदी रडत करत कसंही सोयाबीन पेरलं तरी सुद्धा 10 क्विंटल निघतं, म्हणजे एकरी 50,000 रुपये तोटा झाला सरकारच्या धोरणामुळं. आणि ते धोरण काय तर अदानी सारख्या माणसाला मलेशियातून मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल आयात करायला परवानगी दिली, त्याला भरमसाठ सवलती दिल्या. म्हणजे अदानीला पैसा कमावता यावा म्हणून सोयाबीन उत्पादकाला एकरी 50,000 रुपयाची टोपी बसली. याला म्हणतात धोरण. ही धोरणं शेतकऱ्यांच्या विरोधात अशा प्रकारची राबवल्यामुळं शेती व्यवसाय तोट्यात गेला, आणि शेती व्यवसाय तोट्यात गेल्यामुळं शेती व्यवसायावर अवलंबून असणारा मराठा समाजाची आर्थिक दुरावस्था झाली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये किमान पोरं शिकावीत तरी नोकरीमध्ये काही त्यांना आरक्षण मिळावं म्हणून जर का त्या समाजानं आरक्षण मागणी केली असेल तर ते गैर नाही. पण मी अभिमानानं सांगतो, अगदी दत्त महाराजांच्या साक्षीनं सांगतो, दिल्लीमध्ये सगळ्यात आधी आरक्षणाचा मुद्दा उठवणारा माणूस मी आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. साल होतं 2011. 2011 साली मी सगळ्यात आधी, तोपर्यंत महाराष्ट्रातच होता हा प्रश्न, संसदेमध्ये प्रश्न उठवायचं काम केलेलं आहे. याचं कारण का तर शेती व्यवसाय करणारा हा आमचा मराठा समाजातला शेतकरी मोडून पडलेला आहे. त्याला काही अंशी बूस्टर डोस देण्याची गरज आहे, आणि म्हणून ते आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका त्याच्या पाठीमागची. तेव्हा ही एक सामाजिक भूमिका घेतली. स्वाभिमानीने फक्त शेतकऱ्यांचंच काम केलं अशातला भाग नाही. सगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न स्वाभिमानीच्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आज ऊसाची वाहतूक करणारे, तोडणी करणारे बरेचसे आज यड्रावकरांच्या प्रचारात दिसतात, गणपतरावांच्या प्रचारात दिसतात.
पण मी तुम्हाला सांगतो त्यांच्या टोळ्या ज्यावेळी पळून येतात त्यावेळी ते स्वाभिमानीच्या ऑफिसमध्ये दिसतात. टोळ्या पळून गेल्यानंतर कुठे दिसतात? आणि हे मंडळी यड्राव बँकेचं कर्ज काढलंय, करा जप्ती. बुधगाव बँकेचं कर्ज काढलंय, करा जप्ती. हे त्यांच्या जप्त्या चालू होतात त्यावेळी त्यांना आधार देण्याचं काम स्वाभिमानी शेतकरी संघटना करते. गेल्या 1.25 वर्षामध्ये 45 कोटी वसूल करून द्यायचं काम स्वाभिमानी ऊस वाहतूक संघटनेनं केलेलं आहे. त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विचार का, तर सरकारकडे जाऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावून मग हे केलेलं आहे. आज या ऊस तोडणी मजुरांना त्यांच्यासाठी एक मंडळ तयार झालेलं आहे. स्वर्गीय गोपीनाथ मंडळ, ऊस तोडणी कल्याण मंडळ, याचा सुद्धा आद्यजनक मी आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो. कारण मी जेव्हा आमदार होतो त्यावेळी 2007 साली विधानसभेमध्ये एक मी खाजगी विधेयक मांडलेलं होतं. जसं आता मी खाजगी विधेयक मांडलेलं आहे लोकसभेमध्ये MSP गॅरंटी कायदा असावा अशा अर्थाचं, तशा अर्थाचं ते खाजगी विधेयक मी विधानसभेमध्ये मांडलेलं होतं. आणि विधानसभेमध्ये एखादं विधेयक चर्चेला आलं तर त्याच्या चर्चेचा समारोप करत असताना सरकारला काही ना काही आश्वासन द्यावं लागतं. आणि त्या पद्धतीनं सरकारनं त्यावेळी, पृथ्वीराज चव्हाण सरकारनं त्यावेळी आश्वासन दिलेलं होतं, खात्री दिलेली होती की हे मंडळ आम्ही निर्माण करू. आणि त्यानंतर हे मंडळ निर्माण झालं आणि आज काही अंशी ऊस तोडणी मजुरांना दिलासा मिळालेला आहे. मी तुम्हाला या सभेच्या निमित्तानं खात्री देतो, अशाच प्रकारचं एक मंडळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतमजुरांच्यासाठी तयार व्हावं. अशा प्रकारचं खाजगी विधेयक तयार करून उल्हासच्या मार्फत मी विधानसभेमध्ये मांडणार आहे. कारण या शेतमजुरांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना किमान त्या मंडळामार्फत पेन्शनाची, त्यांच्या पोरांच्या शिक्षणाची, अपघाती निधन झालं तर आर्थिक नुकसान भरपाईची, अशा प्रकारची व्यवस्था या मंडळाच्या माध्यमातून झाली पाहिजे. सगळ्यांच्यासाठी मंडळ आहेत. मालताडीसाठी मंडळ आहे, ऊस तोडणी मजुरांच्यासाठी मंडळ आहे, सफाई कामगारांच्यासाठी मंडळ आहे, अनेकांच्यासाठी मंडळ आहेत. आता एक शेत मजुरांच्यासाठी सुद्धा एक अशा प्रकारचं मंडळ करून त्याच्या माध्यमातून, बांधकाम कामगारांचं मंडळ आहे, तुम्हाला माहित आहे, त्याचे सगळे त्याचे किट वगैरे येत असतात. तसं आता ऊस तोडणी मजुरांचं सुद्धा मंडळ निर्माण करून त्यांना त्यातून न्याय दिला पाहिजे. म्हणजे अनेक जण मला विचारायचे की तुम्ही मजुरांच्यासाठी काय करताय. अभ्यासाअंती आता हे एक अशा प्रकारचं खाजगी विधेयक तयार करून ठेवलं आहे. ते मांडायचं काम स्वाभिमानीचे जेवढे म्हणून विधानसभेमध्ये आता आमदार येतील ते सगळे या माध्यमातून विधानसभेत मांडून महाराष्ट्र सरकारकडून ते मंडळ तयार करून घ्यायचं आहे. जेणेकरून वर्षानुवर्षे खुरपी घेऊन बांगलणाऱ्यांना सुद्धा त्याचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला या ठिकाणी करायची. अशा अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत, ते चळवळीतूनच वर येत असतात. आणि म्हणून आपण चळवळीच्या मागे राहायला पाहिजे, चळवळ टिकली पाहिजे. जाता आता एकच सांगतो, या निवडणुकीमध्ये आलेले पैसे 4 दिवस राहतील, पण 5 वर्ष आपल्याला ह्या अवस्थेतूनच जगायचं आहे. आणि ह्या अवस्थेतून जर बाहेर पडायचं असेल, लघु उद्योजक ज्यांचे उद्योगधंदे बंद पडायला लागलेले आहेत त्यांना जर का हे उद्योग ऊर्जितावस्थेत आणायचे असतील तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. असंघटित कामगार, तुम्हाला माहित आहे, ग्रामपंचायतीमध्ये डाटा एंट्री करणारे कर्मचारी असोत किंवा सरकारी वाहनावर, मग ते तहसीलदार कार्यालय असू दे, जिल्हा परिषद असू दे किंवा कलेक्टर ऑफिस असू दे किंवा आरोग्य विभागात जे काही सरकारी वाहनं आहेत, अँब्युलन्स असू दे, त्याच्यामध्ये जे काही ड्रायव्हरचं काम करतात, या ड्रायव्हरना सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं जातं. आणि ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, काम करणार ही कष्टकरी माणसं, पण ते जे ठेकेदार आहेत ते सगळ्या राजकारण्यांचे बगल बच्चे आहेत. त्यांना त्यांच्या मजुरीतले 40% रक्कम आरामात बसून मिळते, कारण मुळात ठेकाच वशिलेला मिळालेला असतो. पण शोषण मात्र या ड्रायव्हरांचं होतं. त्यांचे प्रश्न असतील, अगदी सरकारी दवाखान्यामध्ये आयाचं काम करणाऱ्या ज्या गोरगरीब बाया आहेत त्यांना फक्त 3000 रुपये पगार मिळतो, पण त्या आउटसोर्सिंगद्वारे घेतलेल्या त्या ज्या बाया आहेत त्यांच्या खात्यावर खर्च मात्र जवळजवळ 15,000 रुपये पडलेला असतो. या ठेकेदारांचे बंदोबस्त करायचा असेल तर यांची पहिल्यांदा ही सगळी दुकानदारी नष्ट करावी लागेल. तुम्ही बऱ्याच वेळा बघतो, रात्री अपरात्री लाईट जाते म्हणून
डांबावर एखादा आउटसोर्सिंगचा पोरगा चढतो, तो MSCB कडे नोकरीला असतो, तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतो, श्वास बसला मेला तर त्याला 1 रुपया मिळत नाही, कारण त्याचा आणि त्या विद्युत मंडळाचा काही संबंध नसतो, त्याचा ठेकेदार वेगळाच असतो, तो त्याची जबाबदारी घेत नाही. अशी गोरगरिबांची पोरं मरत असतात. हे सुद्धा सारे प्रश्न रस्त्यावरच्या चळवळीतनं सुटणार आहेत. आणि तुम्ही लोक काय करायलाय, ह्या चळवळी मात्र एक संपवत चाललाय. मी तुम्हाला एवढंच सांगतो, सावध हाका आहेत माझ्या. या चळवळी जर का जपल्या नाहीत, या चळवळी जर का टिकल्या नाहीत, तर भविष्यामध्ये सामान्य माणसाचं हाल कुत्रं सुद्धा खाणार नाही. त्यामुळं ही चळवळ टिकवायची असेल, या चळवळीला जर ऊर्जित अवस्था आणायची असेल, तर चळवळीतली माणसं जशी रस्त्यावर वाघासारखी गुरगुरतात, तशा वेगवेगळ्या सभागृहामध्ये सुद्धा गुरगुरली पाहिजेत. तरच आपले प्रश्न सुटण्यासाठी काही प्रयत्न होऊ शकतात. कारण रस्त्यावरच्या लढाईला सभागृहातल्या लढाईची जोड द्यावी लागते, तरच तो प्रश्न सुटतो. हे गेल्या अनेक वर्षामध्ये स्वाभिमानीने केलेलं आहे. इथंही पुढे आपल्याला ते करायचं आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये ही परिवर्तन महाशक्ती आम्ही उभा केली आहे. कोण आहेत व या परिवर्तन महाशक्तीमध्ये? जे चळवळ करणारे आहेत, जे काबाड कष्ट करणारे आहेत, तीच माणसं या महाराष्ट्राच्या या परिवर्तन महाशक्तीमध्ये आहेत. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी सरकार आली, आता एकही पक्ष असा आला नाही, राहिलेला नाही की ज्याचं सरकार आलेलं नाही, पण परिस्थिती बदलत नाही. याचं कारण एकच आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे प्रस्थापितांच्या हातामध्ये गेलेलं आहे. आणि ही प्रस्थापितांची 200 ते 225 घराणे असे आहेत की कुठलंही सरकार असून दे त्यात ते असतातच. कारखानदार बी तसंच आहे, सरकार कुठलंही असून दे. आता त्यांनी शरद पवारांना सोडलंय, कारण पवारांच्याकडे काय राहिलं नाही. आता त्यांनी अजित पवारला धरलंय, आता त्यांनी देवेंद्र फडणवीसांना धरलंय, आता त्यांनी एकनाथ शिंदेना धरलेला आहे. कारण त्यांना सत्ता लागते, कारण सत्ता असल्याशिवाय मेवा मिळत नाही. तसं हे महाराष्ट्रातली जी काही प्रस्थापित घराणे आहेत, ती या 2 आघाड्यामध्ये आहेत. त्यांना माहिती आहे की एक पाहुणा तिकडा आहे, एक पाहुणा इकडा आहे, घरातला एक तिकडा आहे, एक इकडा आहे. राणे साहेब कुठं आहेत, राणे साहेबांचा मुलगा कुठं आहे बघा. म्हणजे त्यांच्या सोयीनं सगळं चाललेलं आहे. कुणी येऊन दे, निवडून आपलाच आला पाहिजे म्हणून या सगळ्या आघाड्या आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रस्थापितांची राजकारणाची दुकानदारी मोडून खऱ्या अर्थानं प्रस्थापित नसणाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून ही परिवर्तन महाशक्ती आहे. आणि त्यासाठी आम्ही ही चळवळीतली माणसं एकवटलेली आहोत. तेव्हा हे करायचं आपला, या प्रस्थापितांच्या कचाट्यातून महाराष्ट्राचं राजकारण मुक्त केल्याशिवाय खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही. आणि म्हणून आपल्याला परिवर्तन महाशक्तीच्या मागं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागं, उल्हास पाटलांच्या मागं राहायचं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हे आपल्याला करावं लागेल. पाना चिन्ह आहे, पाण्याचा काय 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 पाण्यानं करता येते अनेकांनी सांगितले, मी तेच सांगत बसत नाही. पण पाण्याचा अजून एक फायदा आहे. काय फायदा आहे? पट्टी पाना नुसतं हातात घ्या आणि एखादा लय शहाणपणा करा तर टाळक्यात हाना. काय होते बघा, पट्टी पाण्याचा मार सण होतोय काय? आवाज सुद्धा येत नाही. तेव्हा पट्टीपणा अशा पद्धतीनं आपल्याला उपाय करायचा आहे. कुणाचा न टावळायचा, कुणाचा न ढिला करायचा, हे सगळं आपल्या पाण्याच्या हातात आहे. आणि पाना आपल्या हातात आहे, त्याचा वापर आपल्याला योग्य पद्धतीनं करायचा आहे. 20 तारखेला मतदान आहे. आज तारीख आहे 5. एक म्हणजे मतदानाचा दिवस गेला. राहिले किती? 15 दिवस 14 दिवस राहिले. त्या शेवटचा दिवस प्रचार करता येत नाही, म्हणजे राहिले 13 दिवस. 13 दिवस आपल्याकडं आहेत. मी तुम्हाला तालुक्यातल्या दौऱ्याचं पण नियोजन केलं आहे, तेही सांगतो. उद्या मग आता सगळ्या गावात आम्ही दोघं, एक पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही दोघं दौरा करतो संयुक्त, मग प्रत्येकजण आपापल्या सोयीनं करेल. उद्या 6 तारखेला 12 वाजता घालवाडला, अर्जुनवाड, कुटवाड आणि घालवाड या 3 गावातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रचाराचं नियोजन कसं करायचं, काय करायचं हे करायचं. 12 वाजता घालवाडला बैठक घ्यायची. 2 वाजता शिर्टीमध्ये शिर्टी, हसूर आणि वाडी यांनी एकत्रित यायचं.
4 वाजता कवटेगोलन, औरवाड, गौरवाड, गणेशवाडी, शेडशाळ, आलास आणि बुमनाळ कवटेगोलांच्या माळावर बैठक घ्यायची 4 वाजता. 6 वाजता आकिव्यात, बस्तवाड, टाकळी, राजापूर, राजापूरवाडी, मजरेवाडी आणि 8 वाजता टाकळीमध्ये सभा घ्यायची. परवाच्या दिवशी 7 तारखेला सकाळी 8 वाजता नांदणीला धरणगुत्ती, हरोली, शिरडोन, जांभळी, टाकवडे, यड्राव. आता मला निरोप मिळाला नाही म्हणायचं नाही, मीच निरोप द्यालोय तुम्हाला. फोन आला नाही, येईल फोन, पण तरी सुद्धा आता मी स्वतःच तुम्हाला निरोप द्यायला लागलोय. 10 वाजता अब्दुल्लाटला, शिरदवाड, शिवनाकवाडी, लाटवाडी, हेरवाड, तेरवाड. 1 वाजता दत्तवाडची बैठक, दत्तवाड, नवे जानवाड, जुने जानवाड, घोसरवाड, टाकळीवाडी. 4 वाजता चिपरी, कुंडिगरे, निमशिरगाव, तमदलगे, जैनापूर. 6 वाजता दानोळी, कोतळी, उमळवाड, कवटेसार आणि संध्याकाळी 9 वाजता संभाजीपूरला कुठेतरी, कारण शहरातली माणसं आहेत, सगळी कामं वाटपून संध्याकाळी त्यांची बैठक तिथं संभाजीपूरला घ्यायची. राहिलं मग कुठलं, उदगाव, चिंचवाड, शिरोळ, कुरुंदवाड एवढी राहतात. त्याचं नियोजन आपण नंतर करू. पण हे पहिल्या 2 दिवसाचा उद्या आणि परवाचा दौरा हा ठरलेला आहे, म्हणजे पूर्ण तालुका आपला कव्हर झाला. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला असा झंझावात करायचा. मी तुम्हाला विनंती करतो, माझ्यासाठी पुढचे 14 दिवस सगळी कामं बाजूला ठेवा. फक्त वैरण आणण्यापुरतं शेताकडे जायचं. त्या वैरण आणायला पाहिजे, त्याशिवाय काय पर्याय नाही. पण त्याशिवाय आता शेताकडे काय लक्ष देऊ नका. त्यानंतर जे काही नियोजन करायचं ते करायचं, कशा जुळण्या लावायच्या, काय करायचा, कोणाला. आता त्यांनी काय केलंय, एखाद्याला पकडायचं, न्यायचं, प्रवेश करायचा. ते येतंय परत आणि म्हणते मला जायचं नव्हतं कारण मला उचलून नेली, प्रवेश. त्याला परत आपल्याकडे घ्यायचा. आता तसं करावंच लागेल, काय कारण 15 दिवस हे करावं लागणार आहे. लोक मनापासून जात नाहीत, लक्षात ठेवा. बरं, आम्ही काय दादा आहे का, आम्ही काय गुंड आहे का, मग ती परत आपल्याकडे आली नसती ना. काय त्यांना नुसतंच जर का स्वार्थ असता, आमिष दाखवलं असतं तर तिकडे गेल्यावर तिकडेच राहिली असती. ती ज्या अर्थी परत येतात याचा अर्थ त्यांचं मनापासून त्यांना तिकडं जायचं नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा पद्धतीनं पुढच्या 15 दिवस आपल्याला, मी आज तुम्हाला मी सांगतो, येणाऱ्या विधानसभेमध्ये बिल्ला लावल्या रे कमीत कमी 5 आमदार असणारा ही काळ्या दगडावरची रेग आहे. तशा प्रकारचं नियोजन मी केलेलं आहे, तुम्ही काही चिंता करू नका. त्यामुळे मगाशी मी जे काही विचार मांडले ते विचार विधानसभेच्या सभागृहामध्ये जाणार आहेत. विधानसभा डोक्यावर घेऊन शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कारागीर, बालबचत, 12 बलुतेदार या सगळ्यांचे प्रश्न हे फक्त आणि फक्त चळवळीतलीच माणसं मांडू शकतात. बाकीच्यांना पाठवलं तर फक्त गुटखा घेऊन फक्त सभागृहात बसतात, तोंड उघडत नाहीत. दाखवा उदाहरण, द्या पुरावे. मी माझा शब्द मागे घ्यायला तयार आहे. त्यामुळं आपल्याला बोलका माणूस, प्रश्नाला धार आणणारा माणूस, प्रश्नासाठी वेळ प्रसंगी मंत्र्याची गळपट धरणारा माणूस पाठवायचा का, काहीच न बोलणारा आणि जेवढं आपल्या ताटात येईल तेवढं ताटात घेण्याचा प्रयत्न करणारा माणूस पाठवायचा. काय होणार आहे, गणपतरावला निवडून दिलं, अजून 2-4 संस्था निघतील, एखादं मेडिकल कॉलेज निघाल, अजून काहीतरी निघाल, त्यांचं होईल कोट कल्याण, तुम्ही आहे तिथंच राहणार. यड्रावकरला निवडून दिलं, अजून एखादा मेडिकल कॉलेज निघाल, अजून काहीतरी निघाल, त्यांचं एकानं तरी पैसे न घेता गरीबाच्या पोराला ऍडमिशन दिलंय का सांगा बघू मला. त्यामुळं सामान्यांचे प्रश्न हे चळवळीतूनच सुटतात आणि चळवळ करण्याची ताकद आता फक्त स्वाभिमानीतच राहिलेली आहे. आणि त्यामुळं या तालुक्याला स्वाभिमानीशिवाय पर्याय नाही, एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. सगळ्यांनी उठून शपथ घ्यायची आणि सभा संपवायची. हात वर करून मूठ घट्ट आवळा आणि माझ्या मागोमाग सगळ्यांनी शपथ घ्यायची. मी मी शपथ घेतो की
शेतकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे, गोरगरिबांचे, लाचारीचे जगणे संपवून लाचारीचे जगणे संपून त्यांना देशातील इतर नागरिकाप्रमाणे देशातील इतर नागरिकाप्रमाणे सुखाने सुखाने व सन्मानाने जगता यावे यासाठी शेतीमालाला रास्त भाव, शेतीमालाला रास्त भाव, कष्टकऱ्यांच्या घामाला दाम आणि सामान्यांना सन्मान या एक कलमी कार्यक्रमासाठी मी सर्व शक्तीने प्रयत्न करेन. या प्रयत्नात जात धर्म पक्ष पंथ इत्यादी कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊन देणार नाही. स्वाभिमानी पक्षाचा विजय असो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो.